हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड अल्जेब्राचा सेकंड लेसन क्वाड्रॅटिक इक्वेशन्समधील प्रॅक्टिस सेट 2.3 पाहणार आहोत. क्वेश्चन पहा. सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन्स बाय कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथड. आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन्स दिलेले आहेत आणि ते आपल्याला कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथडने काय करायचे आहेत, सॉल्व करायची आहे. म्हणजेच आपल्याला जे इक्वेशन दिलेलं असणार आहे ते आपण काय करायचं, परफेक्ट स्क्वेअरमध्ये कन्व्हर्ट करायचं आणि एक्झाम्पल सॉल्व करायचं. पहा कसं सॉल्व करायचं एक्झाम्पल. फर्स्ट एक्झाम्पल काय आहे, एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 20 इज इक्वल्स टू 0. आता बाय कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडने एक्झाम्पल सॉल्व करताना फर्स्ट स्टेप काय करायची, एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 करून घ्यायचा. आता इथे एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट ऑलरेडी 1 आहे, काय नाही म्हणजे इथे 1 आहे, त्यामुळे इथे आपल्याला काही करायची गरज नाही. जर इथे 2, 3, 4, 5 असं असेल जर एक्स स्क्वेअरचं कोएफिशियंट, तर काय करावं लागेल आपल्याला, त्या नंबरने इक्वेशनमध्ये प्रत्येक टर्मला डिव्हाइड करावी लागेल. आता इथे ऑलरेडी काय आहे, एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट 1 आहे, त्यामुळे आपल्याला इथे काही करायची गरज नाही. आता त्यानंतर काय करायचं, सेकंड स्टेप, ही जी कॉन्स्टंट टर्म आहे 20 ती काय करायची, आपण राईट साईडला घ्यायची आहे. पहा ही टर्म आपण राईट साईडला घेऊ. इथे काय साईन मायनस आहे, या साईडला गेल्यानंतर साईन काय होईल, चेंज होईल. मायनस आहे ते प्लस होईल. एक्स स्क्वेअर प्लस एक्स इज इक्वल्स टू 20. आता आपल्याला जी ही टर्म मिळालेली आहे एक्स स्क्वेअर प्लस एक्स, ही काय करायची, आपल्याला परफेक्ट स्क्वेअरमध्ये कन्वर्ट करायची आहे. आता परफेक्ट स्क्वेअरमध्ये कन्वर्ट करायचे आहे म्हणजेच काय, पहा आपण ए प्लस बी द होल स्क्वेअर हा फॉर्म्युला स्टडी केलेला आहे यापूर्वी. ए प्लस बी द होल स्क्वेअर काय होतो, पहा फॉर्म्युला, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. या फॉर्ममध्ये आपल्याला काय करायचं आहे, ही टर्म कन्वर्ट करायची. आता इथे किती टर्म आहेत, 1, 2, 3 टर्म आहेत आणि इथे किती आहेत, 1, 2 टर्म आहेत. मग आपल्याला काय करावी लागेल, थर्ड टर्म फाइंड करावी लागेल. मग थर्ड टर्म फाइंड करण्यासाठी फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला काय आहे का, थर्ड टर्म इज इक्वल्स टू 1/2 म्हणजेच हाफ इंटू कोएफिशियंट ऑफ एक्स. ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर. हा काय थर्ड टर्म फाइंड करण्याचा फॉर्म्युला आहे. हा फॉर्म्युला यूज करून आपल्याला काय करायचे आहे, थर्ड टर्म फाइंड करायचे आहे. पहा 1/2 इंटू कोएफिशियंट ऑफ एक्स. एक्सचा कोएफिशियंट काय आहे, 1, म्हणजे इथे काय 1. ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर. आता 1/2 इंटू 1 काय येईल, पहा 1 1 जार 1 आणि डिनॉमिनेटरला काय येईल 2. ब्रॅकेट कंप्लीट होल स्क्वेअर. 1चा स्क्वेअर काय 1, 2चा स्क्वेअर काय 4, 1/4. म्हणजे आपल्याला थर्ड टर्म काय मिळाली, 1/4 मिळाली. आता ही थर्ड टर्म काय करायची, आपण थर्ड स्टेपला या इक्वेशनच्या दोन्ही साईड्समध्ये ॲड करायचे आहे. पहा ॲड करू आपण, एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्रथम लिहून घेऊ आपण, ॲडिंग 1/4 टू both the sides. एक्स स्क्वेअर प्लस एक्स यामध्ये काय करायचं आहे, 1/4 ॲड करायचं इज इक्वल्स टू राईट साईडला काय 20 मध्ये पण आपल्याला काय करावं लागेल, 1/4 ॲड करावं लागेल. आता ही काय मिळालं आपल्याला, परफेक्ट स्क्वेअर मिळालं. आपण काय केलं, परफेक्ट स्क्वेअरमध्ये या एक्सप्रेशनचं काय केलं, परफेक्ट स्क्वेअरमध्ये कन्वर्ट केलं. आता हे आपल्याला काय करायचं आहे, का या फॉर्ममध्ये घ्यायचं, ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. कसं लिहिलं आपण, ए प्लस बी द होल स्क्वेअर. या फॉर्ममध्ये आता आपल्याला ही टर्म लिहायची आहे. कसं लिहिलेलं आहे पहा, फर्स्ट टर्मचं स्क्वेअर रूट, त्यानंतर मिडल टर्मचं साईन काय प्लस, त्यामुळे प्लस येईल, आणि थर्ड टर्मचं स्क्वेअर रूट आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर. म्हणजे आपण फर्स्ट टर्म काय आहे, एक्स स्क्वेअर, याचं स्क्वेअर रूट घ्यायचं, एक्स येईल, मिडल टर्मचं साईन काय प्लस लिहायचं. जर इथे मायनस असेल तर इथे मायनस येईल. आता इथे प्लस साईन आहे म्हटल्यावर प्लस येईल. आता थर्ड टर्मचा स्क्वेअर रूट घ्यायचं, याचं स्क्वेअर रूट काय पहा, 1चा स्क्वेअर रूट काय 1,
4चा स्क्वेअर रूट काय 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर x प्लस 1/2 ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर इज इक्वल्स टू, आता इथे काय करायचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. इथे डिनॉमिनेटर काय नाही म्हणजे काय असणार आहे 1 असणार आहे. 20 × 4 इथे येईल 24 जा 80 प्लस 1 1 जा 1 अपॉन 1 × 4 1 4 जा 4 x प्लस 1/2 द होल स्क्वेअर इज इक्वल्स टू 80 प्लस 1 81/4. आता नेक्स्ट स्टेपला काय करायचं आपण टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ द साईड्स. दोन्ही साईडची काय करू आपण स्क्वेअर रूट्स घेऊ. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ द साईड्स. x प्लस 1/2 होल स्क्वेअर इज इक्वल्स टू स्क्वेअर रूटमध्ये 81/4. आता इथे काय होईल स्क्वेअर आणि स्क्वेअर रूटचं साईड कॅन्सल होईल म्हणजे इथे काय राहील x प्लस 1/2. याचा स्क्वेअर रूट काय येईल x प्लस 1/2 इज इक्वल्स टू, आता याचा स्क्वेअर रूट काय पहा 81चा स्क्वेअर रूट 9/4चं स्क्वेअर रूट 2 आणि साईन काय येईल प्लस मायनस दोन्ही साईड येतील. आता काय पहा x प्लस 1/2 इज इक्वल्स टू, एकदा काय करायचं आपण प्लस 9/2 घ्यायचं आहे आणि एकदा मायनस 9/2 इज इक्वल्स टू 9/2 और x प्लस 1/2 इज इक्वल्स टू मायनस 9/2. आता इथे जर आपण प्लस 9/2चा स्क्वेअर घेतला तर काय मिळेल आपल्याला 81/4 आणि मायनस 9/2 घेतला तरी पण त्याचा स्क्वेअर काय 81/4 म्हणजेच त्याची दोन स्क्वेअर रूट असणार आहेत, एक प्लस 9/2 आणि एक मायनस 9/2. आता हे 1/2 आपण या साईडला घेऊ. x इज इक्वल्स टू 9/2. आता इथे प्लस साईन आहे या बाजूला आल्यानंतर मायनस होईल मायनस 1/2 इज इक्वल्स टू, आता डिनॉमिनेटर सेम आहे त्यामुळे 9 - 1 काय 8/2 भाग घालू आपण 2 1 जा 2 2 4 जा 8 म्हणजेच आपल्याला x ची व्हॅल्यू काय मिळाली पहा 4. और आता हे 1/2 आपण या साईडला घेऊ. x इज इक्वल्स टू मायनस 9/2 येथे साईन प्लस आहे या बाजूला आल्यानंतर मायनस होईल मायनस 1/2 इज इक्वल्स टू, डिनॉमिनेटर सेम आहे म्हणजेच इथे काय होईल पहा -9 - 1 इथे पहा -10/2 भाग घालू 2 1 जा 2 2 5 जा 10 म्हणजेच काय -5 म्हणजेच आपल्याला x चे व्हॅल्यू काय मिळाली 4 आणि -5 म्हणजेच आन्सर काय येईल पहा 4 and -5 are the roots of the given quadratic equation. हे तुम्ही एक्झाम्पल सॉल्व करून झाल्यानंतर खाली लिहायचं आहे, मी जागा नाही म्हणून येथे लिहिलेलं आहे. पुन्हा एकदा पहा एक्झाम्पल कसं सॉल्व केलं. सेकंड एक्झाम्पल पहा x² + 2x - 5 इज इक्वल्स टू 0. प्रथम काय करायचं x² या टर्मचा कोएफिशियंट 1 करून घ्यायचा. ऑलरेडी येथे 1 कोएफिशियंट x² कोएफिशियंट 1 आहे त्यामुळे इथे काही करायची गरज नाही. त्यानंतर काय करायचं ही जी कॉन्स्टंट टर्म आहे ती काय करायची राईट साईडला घ्यायची. इथे साईन मायनस आहे या बाजूला आल्यानंतर काय होईल प्लस होईल. पहा x² + 2x इज इक्वल्स टू 5. आता आपल्याला काय करायचे आहे थर्ड टर्म फाइंड करायचे आहे. थर्ड टर्म इज इक्वल्स टू, फॉर्म्युला काय आपला थर्ड टर्म फाइंड करण्यासाठी हाफ इंटू कोएफिशियंट ऑफ x
ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर. 1/2 इंटू कोएफिशियंट ऑफ एक्स. एक्सचा कोएफिशियंट किती आहे पहा, येते 2, म्हणजे ते 2 येईल. ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर. आता 1/2 इंटू 2 काय पहा, 2 कॅन्सल होईल, म्हणजे ते काय 1. 1चा स्क्वेअर. 1चा स्क्वेअर काय आहे 1. म्हणजेच आपल्याला थर्ड टर्म काय मिळाली, 1 मिळाली. आता ही थर्ड टर्म काय करायची आपल्याला, या इक्वेशनमध्ये दोन्ही साईडला ॲड करायची आहे. ॲडिंग 1 to both the sides of equation. x square plus 2x plus 1 is equals to राईट साईडला काय 5 plus 1. आता आपण हे काय करू, कंप्लीट स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये लिहू. कसं लिहिता येईल पहा, फर्स्ट टर्मचं स्क्वेअर रूट. ब्रॅकेटमध्ये फर्स्ट टर्मचं स्क्वेअर रूट काय येईल, एक्स स्क्वेअरचं स्क्वेअर रूट एक्स. मिडल टर्मचं साईन प्लस आहे, म्हणजे ते प्लस येईल. आणि थर्ड टर्मचं स्क्वेअर रूट, 1चं स्क्वेअर रूट काय येईल 1, म्हणजेच एक्स प्लस 1 ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर इज इक्वल्स टू 5 + 1 काय येईल 6. आता काय करू आपण, स्क्वेअर रूट घेऊ, दोन्ही बाजूचे स्क्वेअर रूट घेऊ. टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ both the sides. x plus 1 ब्रॅकेट कंप्लीट द होल स्क्वेअर. याचं स्क्वेअर रूट घेऊ आणि 6चं स्क्वेअर रूट. येथे काय होईल, स्क्वेअर रूट कॅन्सल होईल. x plus 1 इज इक्वल्स टू 6चं स्क्वेअर रूट काय येईल पहा, रूट 6च येईल. साईन काय येईल प्लस मायनस. 6 हा नंबर परफेक्ट स्क्वेअर नाही, त्यामुळे याचं स्क्वेअर रूट काय रूट 6च येईल. x plus 1 is equals to root 6 or x plus 1 is equals to minus root 6. एकदा काय केलं आपण, प्लस रूट 6 घेतला आणि एकदा मायनस रूट 6. आता हे 1 आपण या साईडला घेऊ, येथे प्लस आहे, या बाजूला आल्यानंतर मायनस होईल. x is equals to -1 रूट 6चं साईन काय प्लस रूट 6 और आता हे 1 काय करू आपण, या साईडला घेऊ, ते साईन प्लस आहे, या बाजूला आल्यानंतर मायनस होईल. x इज इक्वल्स टू -1 मायनस रूट 6. रूट 6चं साईन काय मायनस, म्हणून येते काय मायनस रूट 6. जर तुम्ही रूट 6 -1 लिहिला तरी चालेल, येथे मायनस रूट 6 -1 लिहिला तरी चालेल. आन्सर काय येईल आपलं, -1 प्लस रूट 6 अँड -1 मायनस रूट 6 आर द रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. पुन्हा एकदा पहा एक्झाम्पल कसं सॉल्व केलं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.